मध्य प्रदेशमध्ये नुकतीच एक घटना घडली। हळदीच्या दिवशी एका नवरीने सगळ्या अंगाला जी हळद लावण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे हळद लावली गेली आणि त्यानंतर तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करावे लागले। असं काय घडलं असेल आणि हे का घडलं असेल तर तुम्ही हे आधी जाणून घ्या। आजकाल जी आपल्याला बाजारामध्ये हळद भेटते, जी आपण घराघरात स्वयंपाकाला सुद्धा हळद वापरतो, तर ती तेवढ्या प्रमाणामध्ये शुद्ध आहे का? तर नाही। आजकाल काय होतं, हळद ही आकर्षक दिसण्यासाठी त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं एक रंगद्रव्य असतं, ते घातलं जातं आणि त्यामुळे त्याचा जो आहे रंग तो एकदम असा पिवळा भडक दिसतो। तर ह्याच्यामुळे काय होतं की हे एक प्रकारचं केमिकलच आहे आणि ह्या प्रकारची जी हळद आहे ती जेव्हा शरीराला सगळ्या अंगाला लावली जाते तर त्याच्यामुळे काय होते की ॲलर्जिक रिॲक्शन जी आहे ती शरीरामध्ये दिसते। मग ह्या प्रकरणामध्ये काय झालं की ती जी हळद होती अशुद्ध किंवा केमिकल मिसळलेली जी हळद होती त्यामुळे तिला काय झालं, ॲलर्जिक रिॲक्शन आली आणि त्यानंतर मग तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला लागले आहे। तर ह्यासाठीच उपाय काय आहे की बाजारामध्ये जी आकर्षक दिसते हळद ती न वापरता आपल्या विश्वासातले जे शेतकरी आहेत, जे हळदीचं उत्पन्न तयार करतात, त्यांच्याकडूनच आपण ही हळद विकत घ्यायला हवी। आता हळद ही त्याच्यामध्ये भेसळ केलेली आहे किंवा नाही केलेली आहे हे कसं ओळखणार? तर सिंपल आहे। आपल्याला काय करायचं आहे की एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ही अर्धा ते 1 चमचा हळद तुम्ही टाकायची आहे आणि त्याच्यानंतर थोडा वेळ काही सेकंदांसाठी थांबायचं आहे। तर ह्या वेळेला काय होतं, जी भेसळ केलेली हळद असते ना तिच्यातला जो रंग असतो पिवळा रंग तो सुटायला लागतो आणि त्या सगळ्या पाण्याला कसं होतं, पिवळा भडक रंग येतो आणि ह्याच्याच विरुद्ध काय असतं की जी नैसर्गिक हळद असेल तर त्याच्यातून तो पिवळा भडक रंग सुटणार नाही, त्यामुळे ते पाणी जे आहे ग्लासमधलं ते पिवळे भडक दिसणार नाही। आता नैसर्गिकतःच हळदीचा रंग हा पिवळा असतो, त्यामुळे थोड्याफार एकदम फेंट कलर शेडमध्ये पिवळा रंग तिथे सुटेल। तर ही तपासणी तुम्ही आधी नक्की करून घ्या आणि आपली हळद जी आहे ती भेसळ केलेली आहे का हे बघा। आजकाल प्रत्येक नागरिकाने जागरूक असणं खूप गरजेचे झालेले आहे।